नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचे चटके आता सर्वसामान्यांना बसू लागलेत. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद झालेले असून अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळतीये. पुण्यात एका कुटुंबानं तर आज परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. भविष्यात हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, सर्वसामान्यांनी कुटुंबाचं नियोजन कशा प्रकारे करावं, यावरच आहे आमचा हा खास कार्यक्रम बेरोजगारीची कुऱ्हाड. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून आहेत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर. अजित सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम हाच प्रश्न आहे, एकतर जगामध्ये असलेलं कोरोनाचं संकट, कोरोनाचं सावट आणि त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसू लागलेला आहे. हॅलो. हां, बोला. हां, तर मला तुमचं ऐकू येते, पण मला तुमचं चित्र दिसत नाहीये. ठीक आहे. तर मला तुमचा प्रश्न जरा एकदा परत विचाराल का? सगळ्यांनाच माहिती आहे, आज जगामध्ये खरं तर कोरोनाचं संकट आहे. कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि या लॉकडाऊनमुळे हा सगळा परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेला दिसतोय. भारत सुद्धा यातून सुटत नाहीये. आर्थिक मंदी ज्याला म्हणतो ती आलीये का? निश्चितपणे खरं म्हणजे असं आहे की जेव्हा कोरोनाचं संकट आलं हे मार्चमध्ये, त्याच्या आधी 6 ते 8 महिने आपल्याला अगदी स्पष्ट दिसत होतं की भारताची आर्थिक व्यवस्था ही आर्थिक मंदीच्या दिशेनं जाते. म्हणजे स्लो डाऊन ज्याला आपण म्हणतो, हा इकॉनॉमिक स्लो डाऊन निश्चितपणे सुरू झालेला होता. बेरोजगारीचं प्रमाण वाढत होतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधलं सुद्धा उत्पादन कमी होत होतं. म्हणजे वाढीचा वेग अगदी जवळजवळ शून्यावर आला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये हे कोरोनाचं संकट आलं. त्याच्यामुळे या आर्थिक मंदीचं जे काही स्वरूप होतं ते अति तीव्र ज्याला आपण म्हणतो, अति गंभीर अशा दिशेने आता जात आहे. आणि येत्या कदाचित 1-2 महिन्यामध्ये म्हणजे लोकांकडे जे पहिलं काय सेव्हिंग होतं, म्हणजे मी तळच्या वर्गाबद्दल बोलतोय, कष्टकरी वर्गाबद्दल बोलतोय, त्यांच्याकडे जे काही खिशात 4-2 पैसे असतील थोडेफार, ते त्यांचे आता वापरून संपत आलेले आहेत किंवा संपलेले आहेत. अनेकांचे तर अजिबातच नव्हते. त्याच्यामुळे आता या काळापासून पुढे ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाणार आहे. आणि तुम्ही ज्या आता काही गोष्टींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आत्महत्या ज्याला आपण म्हणतो, तर पुण्यामध्ये एका कुटुंबाने 4 जणांच्या कुटुंबाने पुण्यामधल्या एकाच वेळेला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या 2 लहान मुलं आहेत. जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण ऐकत होतो, तशा प्रकारे आता IT इंजिनियर पासून सुद्धा लोक हे या दिशेने जातील. त्याची आर्थिक विवंचना वेगवेगळी असेल, म्हणजे कमी जास्त असेल, परंतु एक संपूर्ण नैराश्य ज्याला आपण म्हणतो असं हे वातावरणात पसरतंय. आणि हे उद्योजकांमध्ये आहे, कामगारांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे, सर्व दूर ज्याला आपण म्हणतो असं हे नैराश्याचं वातावरण हे निश्चितपणे आर्थिक पातळीवरती निर्माण होते. याच्याबद्दल कुठलीच शंका नाही. आणि त्याच्याबद्दल निश्चितपणे काहीतरी मोठी उपाययोजना करण्याची गरज आहे. सर, उपाययोजनांकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण बेरोजगारी वाढलेली आहे, अनेक उद्योगधंदे आहेत, व्यवसाय जे आहेत ते ठप्प झालेले आहेत. म्हणजे अगदी हिरे डायमंड्स पासून ते छोटे छोटे लघु उद्योग सुद्धा ठप्प झालेले आहेत. लघु उद्योग आपण पुन्हा कसे सुरू करायचे, हा एक गंभीर प्रश्न अनेक व्यावसायिकांसमोर उभा आहे. बांधकाम व्यवसाय असेल, कार इंडस्ट्रीज असतील, अशा असंख्य इंडस्ट्रीज आज ठप्प आहेत. तर त्या पुन्हा सुरळीत होण्यासाठी त्यांनी आता कोणती पावलं उचलली पाहिजेत, जेणेकरून पैशाचं जे चलन आहे ते कुठेतरी सुरू राहील, ते कुठेतरी पुन्हा त्या प्रवाहामध्ये येईल? असं आहे की याच्यासाठी थोडंसं आपण जरा अर्थशास्त्र त्याचं समजावून घेऊया की अर्थव्यवस्था हे एक चक्र असतं. अर्थव्यवस्था ही कधी अशी स्थिर उभी नसते. अर्थव्यवस्था याचा अर्थ असा, इट इज इंटरडिपेंडन्स. तेव्हा बाजार जो असतो तो बाजार कसा चालतो, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही मागणी असावी लागते. आणि मागणी याचा अर्थ अशी कुठली तरी गरज की ज्याच्या मागे खरेदी शक्ती उभी आहे, अशी जी कुठल्याही व्यक्तींची गरज असते, उद्योगांची गरज असते, ती बाजारामध्ये मागणी या स्वरूपामध्ये होते. म्हणजे मागणीसाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत.
एक म्हणजे गरज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागे खरेदी शक्ती असली पाहिजे. तर जेव्हा समाजामधली विषमता जास्ती असते किंवा समाजामधला जो एक मोठा वर्ग असतो की ज्याच्याकडे उत्पन्न नसतं किंवा त्याचं उत्पन्न अतिशय कमी झालेलं असतं, त्यावेळेला मागणी कमी होते. आणि मागणी कमी झाली की अर्थातच ज्या वस्तूंसाठी ती मागणी असणं अपेक्षित आहे, जिथं ते उत्पादन होतं, ते कारखाने म्हणा, त्या सेवा संस्था म्हणा, त्यांचं उत्पादन किंवा त्यांचं सेवांचा जो काही सेवांचं उत्पादन आपण म्हणूया, ते कमी होतं. मग ते जर कमी झालं तर त्याच्यासाठी त्यांना जो रोजगार लागतो, त्यांना जी माणसं नेमावी लागतात, कामगार लागतात, तर ते अर्थातच ते कमी नेमतात. मग त्यांचा रोजगार कमी झाला की ज्या कामगारांना नेमायचं असतं त्यांचं उत्पन्न साहजिकच कमी होतं, कारण त्यांना उत्पन्नच मिळत नाही. म्हणजे मग त्यांना उत्पन्न मिळालं नाही की बाजारामध्ये अजून मागणी कमी होते आणि असं हे चक्र तयार होतं. म्हणजे आर्थिक मंदी हे एक चक्र आहे. आणि म्हणून आपल्याला जर याच्यामध्ये समजावून घ्यायचा जर कुठला मुद्दा असेल तर याच्यामध्ये आज नेमकी नेमकी ज्याला आपण जो खोच ज्याला म्हणतोय कुठे आहे, तर खोच याच्यामध्ये आहे की मागणी जी बाजारात असते, त्याला आपण मागणी म्हणजे काय, खर्च असतो शेवटी, तो 4 गोष्टींमधनं येतो. तर आपण नीट समजावून घेऊ, मी एकदम सोप्या शब्दात सांगतो. अर्थव्यवस्थेमध्ये 4 ठिकाणून खर्च किंवा मागणी निर्माण होत असते. खर्च म्हणजेच मागणी असं आपण सोपं करूया. एक म्हणजे काय असतं की आपण घरामध्ये जे कन्झम्पशन करतो, उपभोग करतो, वस्तू ज्या आपण ज्याचा उपभोग होतो, खातो पितो, कपडे, मोबाईल, काय पुस्तकं, जे काय सगळं आपण करतो, तो जो सगळा असतो त्याला आपण उपभोग असं म्हणूया. तर तो खर्च हा देशामध्ये जो एकूण खर्च होतो त्याच्या 60% आहे सध्या भारतामध्ये, म्हणजे त्याचं प्रमाण. हा एक कॉम्पोनंट. दुसरा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे खाजगी क्षेत्र, म्हणजे उद्योग जे गुंतवणूक करत असतात किंवा सरकारी सुद्धा जे उद्योग ज्याला म्हणतो, कारखाने ज्याला, म्हणजे म्हणजे सरकारची खाती म्हणत नाही मी, पण सरकारचे उद्योग, आता एसटी आहे समजा, रेल्वे आहे, हे सरकारचे उद्योग आहेत. म्हणजे खाजगी उद्योग आणि सरकारी उद्योग जे असतात, इंडस्ट्रीज, ते खर्च करत असतात. म्हणजे ते काय लेबर विकत घेतात, रॉ मटेरियल विकत घेतात किंवा चक्क मशिनरी विकत घेतात, गुंतवणूक करतात. हे जे सगळं असतं, हा त्याचा कॉम्पोनंट नंबर 2 झाला. तिसरा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे आपण जी निर्यात करतो आणि त्याच्यामुळे मागणी आपल्या देशात माल जातो म्हणजे मागणी वाढते, पण आपण आयात पण करत असतो, तेवढी कमी होते. म्हणजे निर्यात जेवढी आयातीपेक्षा जास्ती आहे, ती सुद्धा एक नवीन मागणी देशात निर्माण करत असते. आणि चौथा असतो म्हणजे सरकारचा खर्च. आता यापैकी पहिले 3 जे आहेत ते आज देशामध्ये अति ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत. पहिले 3 कोणते, की खाजगी उपभोग ज्याला आपण म्हणतो, घरामध्ये ज्या वस्तूंचा उपभोग सर्वसामान्य माणसं घेत असतात, मग श्रीमंत असतात, गरीब असतात, त्यांचा उपभोगाचा खर्च तो 60% देशाच्या एकूण खर्चाच्या, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि तो का बसलेला उघड आहे, कारण लॉकडाऊन आहे, लोकांचं उत्पन्न नाही आणि लोक उत्पादनच करू शकत नाहीत, जाऊ शकत नाहीत, म्हणल्यानंतर ती मागणी कमी झाली. उत्पन्न नाही म्हणजे मागणी नाही, म्हणजे 60% फार मोठा फटका आहे. म्हणजे तो शून्यावर आला असं नाही, पण त्याला फटका आहे मोठा. दुसरा आहे, आता खाजगी क्षेत्र गुंतवणूक कशी करणार, जर ते रॉ मटेरियल घेणार कसं, जर बाजारामध्ये त्यांना मागणी दिसत नाही पुरेशी. आता कार जर खपत नाहीत तर कारसाठी रॉ मटेरियल कोण विकत घेणार, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे खाजगी क्षेत्राचा निकाल लागला म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीचा. तीच बाब सरकारी क्षेत्राची सुद्धा आहे. मुद्दाम सरकारने ठरवलं तर गोष्ट वेगळी. आणि तिसरा आहे निर्यात. आता जगाच्या बाजारपेठेलाच फटका बसलाय, त्यामुळे निर्यात वाढण्याची तर शक्यता नाही. आणि भारताची तसंही पाहिलं तरी आयाती निर्यातीपेक्षा जास्तीच आहे, त्यामुळे तो मुदलातच मुद्दा निकालात निघालेला आहे. मग राहिला फक्त एकच मार्ग, तो म्हणजे सरकारी खर्च. सरकार ही अशी एकच संस्था आहे की ती बाजाराच्या तोंडाकडे बघून स्वतःचा खर्च किंवा गुंतवणूक ठरवत नाही किंवा ठरवण्याची तिला गरज नाही. किंवा सरकार ही एक स्वतःचे निर्णय जनतेच्या हिताचा विचार करून घेऊ शकते किंवा घेण्याची अपेक्षा आहे, अशा प्रकारची संस्था आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे की याचं उत्तर जे आहे, तुम्ही जे पैशाचं चलन म्हणलं, ते पैशाचं चलन केव्हा होईल किंवा पैसे लोकांच्या हातात देऊन होणार नाही. ते दिले पाहिजे, ते बरोबर आहे, पण कोणाच्या हातात दिले पाहिजे ते महत्वाचं आहे. उद्योगांच्या हातात पैसे देऊन आता उपयोग नाही, कारण उद्योग गुंतवणूक कशी करतील, कुठला मनुष्य गुंतवणूक करेल. जरी तुम्ही कर्ज दिलं त्यांना तरी गुंतवणूक कशी काय करेल, तो म्हणेल की जर बाजारात मागणी नाही तर मी गुंतवणूक कशी करणार, कारण कर्ज मलाच फेडायचंय. तेव्हा बाजारात पैशाचं चलन आलं म्हणजे पैसा आला पाहिजे, हे बरोबर आहे, पण तो कुठे कसा आला पाहिजे याची चर्चा आपल्याला करावी लागेल.
आता तुम्ही अभ्यंकर सर, खरं तर सरकारच्या चलनाचा जो उल्लेख केलाय त्यालाच अनुसरून हा प्रश्न आहे. ही जे आर्थिक संकट, आर्थिक मंदी आपण जे म्हणतोय, हम्म. याला कारणीभूत आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुद्धा आहे की इथल्या सरकारनं, आपल्या देशातल्या सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत ते कारणीभूत आहेत? कारण एकतर आपण जीडीपी रेटचा सुद्धा विचार केला तर तो तर लॉकडाऊनच्या पूर्वीच खरं तर खूप खाली गेलेला होता. त्यामुळे आणखी बरोबर. भविष्यातली अर्थव्यवस्था जी आहे ती अजून भयान वास्तव आपल्याला आत्ताच दाखवते असं म्हणायचं का? बरोबर. हे बघा, आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही निश्चितपणे भारताची जशी आहे तशाच कमी जास्त प्रमाणात इतर देशांची होणार हे स्वाभाविक आहे. अर्थात इतरांची एवढी वाईट झालेली नाही. त्याला मात्र भारताची झाली याचं कारण भारत सरकार जबाबदार आहे त्याला. परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे हे आहे का तसं म्हणता येत नाही. कारण मुळामध्ये मी मगाशीच सांगितले की भारताची निर्यात ही आयातीपेक्षा कमीच आहे मुळातच. म्हणजे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ती तशीच आहे. त्याच्यामुळे आयात ही ज्यांची जास्त असते त्यांना जगाची अर्थव्यवस्था जर अडचणीत आलेली असेल तर त्यांची निर्यात थोडी कमी होईल, ही गोष्ट खरी आहे. पण अर्थव्यवस्थाच मुळात आपली निर्यातीवरती पूर्ण अवलंबून नाहीये. आपलं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण निर्यातीवरती अवलंबून नाहीये. आपल्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाचंच कॉम्पोनंट जास्ती आहे. त्याच्यामुळे जगाची बाजारपेठ कमी झाली म्हणून भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात नक्कीच परिणाम होईल, नाही असं नाही. परंतु त्याच्यामुळे ती अडचणीत आली असं म्हणायला काही वाव नाहीये. तेव्हा तो पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा तो तुम्ही असं म्हणालात की सरकारच्या धोरणाचा काय संबंध आहे? तर सरकारच्या धोरणाचा फार मोठा संबंध आहे. आता ते सरकारने जे पॅकेज दिलं याच्याबद्दल आपल्याला बोलावंच लागेल, ते आपण बोलूच यानंतर. परंतु याच्यामध्ये सरकारने सगळ्यात कळीची भूमिका, ज्याला आपण म्हणतो की कळीची भूमिका सरकारने केलं पाहिजे. कारण बाजार जो असतो हा मागणी आणि नफा याच्यावरती चालतो. नफ्यावरती न चालणारी आणि मागणी निर्माण करू शकणारी अशी जर संस्था कुठली असेल देशातील सगळ्यात मोठी तर ती सरकार आहे. लक्षात घ्या, सरकारचा खर्च हा राष्ट्रीय उत्पादनाचा जर तुम्ही विचार केला तर आपलं बजेट जे आहे ते 30 लाख कोटीचं आहे. 30 लाख कोटी म्हणजे याचा अर्थ आपल्या देशाची अर्थव्यवस्था साधारणपणे 2,20,000 कोटीची, म्हणजे 200 लाख कोटीची म्हणा तुम्ही, सॉरी 2 लाख नाही, 200 लाख कोटीची जर समजलं आपण तर 15 ते 16% खर्च त्या राष्ट्रीय उत्पन्नाचे एकटं सरकार करत असतं. तेव्हा सरकारची ताकद उत्पन्न उभी करायची आणि खर्च करायची अतिशय प्रचंड असते. एखाद्या गाडीला धक्का स्टार्ट करावा तशा प्रकारचा धक्का स्टार्ट हे सरकारच करू शकतं आणि म्हणून सरकारची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून मग सरकारने काय केलं पाहिजे ते आपण नंतरच्या याच्यावर आपण चर्चा करूया. पण ही म्हणजे सरकारची कळीची भूमिका आपण याच्यामध्ये लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. अगदीच खरं आहे अभ्यंकर सर. आणि त्याचबरोबर पंतप्रधानांनी सुद्धा जे या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, या पॅकेजला अनुसरूनच काही प्रश्न उपस्थित झालेत, त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर लगेच परतूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कोरोनाचं संकट वाढू नये म्हणून देशव्यापी लॉकडाऊन जो आहे तो पुकारण्यात आला आणि त्याचा परिणाम आपल्याला भारतातल्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतोय. तर ही संकटात सापडलेली भारताची अर्थव्यवस्था सुधारायची कशी, त्याला गती कशी मिळणार, या अशा अनेक प्रश्नांवर आज आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर. पुन्हा एकदा अभ्यंकर सर तुमच्याकडे येते मी. मुळात एकतर आत्ता आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून सुरू असलेलं भारत चीन युद्ध, त्यामुळे आर्थिक परिणाम जो आहे तो पुढे कसा दिसणार आहे? कारण भारताकडून सगळी मागणी होतीये, चीनकडनं जे उत्पादनं येत आहेत ती बंद करा, चीनी उत्पादनांवर पूर्णपणे बॅन करण्यात यावा. मग कुठेतरी एक पंतप्रधानांनी पॅकेज जाहीर केलं, त्यांनी म्हटलं होतं आत्मनिर्भर झालं पाहिजे. मग यामुळे एक थोडासा दिलासा इथल्या रोजगारीला मिळू शकतो का? नाही बघा, चीनी वस्तूंवरती बॅन करण्याचा जो विषय आहे तो अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. कारण आपण ते आकाशकंदील, मेणबत्त्या आणि पणत्या याच्यापुरतं जर ते मर्यादित असतं तर कुठल्याही क्षणी बॅन करून ते संपवता आला असता विषय. परंतु आपला फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक कच्चा माल हा येतो की ज्याच्यावरती इथले उद्योग चालतात. त्याच्यामुळे चीनी वस्तूंच्या जर आयात तुम्ही बंद केली तर इथल्या उद्योगांना कच्चा माल मिळण्याचा प्रश्न तयार होईल. म्हणजे तो आयात करायला बंदी घालायला माझा काहीच अडचण नाही, त्याच्यामध्ये विरोध काहीच नाही. परंतु त्याच्यामुळे इथल्या उद्योगांवर काय परिणाम होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या मते आत्मनिर्भर भारत करायचा असेल तर आपण आपली स्पर्धा क्षमता वाढवणं हाच त्याला लॉंग टर्म उपाय आहे.
तात्पुरत्या एखाद्या कंपनीवर एखाद्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट बंद केलं, जरूर करावं, काहीच हरकत नाही त्याला. परंतु त्याच्यामधून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न सुटणार नाहीये. हं, तेव्हा आपण आर्थिक अर्थाने जर विचार करत असू तर आपल्याला अधिक लॉंग टर्म, अधिक व्यापक आणि आपले जे अंतर्गत जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यतः विचार केला पाहिजे. या वरवरच्या उपायांचा त्याचा काही संबंधच नाही म्हणजे त्याच्याशी. हं, हं, तेव्हा आता मुख्य मुद्दा जो आहे की आत्मनिर्भर आपण कसे होऊ. तर आत्मनिर्भर होण्यासाठी आपली अर्थव्यवस्था ही आतून त्याचं व्यवस्थित चाललं पाहिजे. हं, तर मुख्य मुद्दा आपल्या इथं मागणीचा अभाव आहे. सरकारने जे पॅकेज जाहीर केलं ते 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज, हं, तर त्याच्यामध्ये 1% लक्षात घ्या, जे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या 10% इज इक्वल टू 20 लाख कोटी हं, असं त्यांनी सांगितलं. हे पॅकेज आहे. त्यातला सरकारचा फक्त राष्ट्रीय उत्पादनाच्या फक्त 1% खर्च आहे, जो ते 10% सांगतायत हं, पॅकेजची रक्कम. ते पॅकेजची रक्कम हे पॅकिंग आहे अख्खं. त्या पॅकिंग मध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूचं वजन 10 या प्रमाणात आहे. म्हणजे 10 एवढं जर मोठं पॅकेज असेल हं, तर त्यातलं मुख्य वस्तू फक्त एक एवढीच आहे, म्हणजे 1% आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या. हं, त्यामुळे बाजारामध्ये जी नवीन मागणी ओतली जाणार आहे सरकारच्या प्रयत्नांमुळे विशेषतः, ती फक्त राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 1% एवढी पोचली, ऍडिशन होणार आहे त्याची. बाकीच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या एक तर पूर्वीच्याच योजना आहेत बऱ्याचशा, दुसरं काही कर्ज देण्याच्या योजना आहेत, काही हमी देण्याच्या योजना आहेत. त्या आता पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो. त्यातले काही अपवाद जर सोडले तर हमी द्यायला कर्ज घेणारे कोण? मुख्य खासगी उद्योग कर्ज घेणार नाहीयेत आणि सरकारी उद्योग सुद्धा तुम्ही त्यांना प्रायव्हेटाईज करण्याची योजना काढली त्याच्याबरोबरच. हं, त्याच्यामुळे हे आर्थिक पॅकेज जे आहे, आर्थिक पॅकेज हे चुकीचं आहे. म्हणजे याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या करू नयेत असं माझं म्हणणं नाहीये, पण ज्या करायला पाहिजेत त्या 99% गोष्टी याच्यामध्ये नाहीयेत असं मला म्हणायचंय. तर काय करायला पाहिजे? तर शेतकरी आणि कामगार यांच्या हातामध्ये दरमहा 7,500 रुपये येते 6 महिने जातील, हं, अशी साधारणपणे 15 कोटी कुटुंब ही कमीत कमी भारतामध्ये आहेत की ज्यांना अशा प्रकारची जर मागणीचा सपोर्ट दिला तर बाजारामधली मागणी काही वाढेल, नाहीतर त्यांना बाजारामध्ये म्हणजे उपाशी मरणं किंवा घरात बसणं, अर्धपोटी राहण्याचा जो पर्याय नाहीये. हं, ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही तर आंतरराष्ट्रीय तुलना केली हं, तर अमेरिकेपासून इंग्लंड पासून सगळ्या देशांमध्ये जी पॅकेजेस दिली त्या पॅकेजमध्ये जे समाजातले साधारणपणे तळचे 25 किंवा 30% लोक आहेत हं, त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली काही डॉलर्स, काही म्हणजे माझ्या मते $5,000 वगैरे मला रक्कम प्रत्येक देशाप्रमाणे वेगळी आहे, हं, ही अकाउंटमध्ये डायरेक्टली देण्याच्या मुद्द्याचा समावेश त्या पॅकेजेसमध्ये होता आहे. हं, अमेरिकेसारख्या सुद्धा की जिथं अशा प्रकारच्या गोष्टींना खूप विरोध असतो. तेव्हा भारतामध्ये तसं काही केलेलं नाही. ते जनधन अकाउंटमध्ये दरमहा 500 रुपये हा विनोद आहे. म्हणजे याच्यातनं मागणी निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. तेव्हा आता मी त्याच्या पॅकेजच्या तपशिलामध्ये खूप बोलू शकतो, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून त्याच्यात जात नाही खोलामध्ये. हां, हां. शेतकऱ्यांच्या हातामध्ये जास्ती पैसे जाण्याची गरज आहे, त्या दृष्टीनं या पॅकेजमध्ये काही नाहीये आणि त्याच्यामुळे हे आर्थिक संकट अतिशय खेदाने म्हणावं लागतं की अतिशय खोल जाण्याची, त्याचे अतिशय विपरीत परिणाम आपल्या जनतेवरती, समाजावरती होण्याचा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. अभ्यंकर सर, याच मुद्द्याकडे मी खरं तर आता येत होते, कारण देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच खरं तर म्हणावं लागेल, खरं तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे की इतकं मोठं आर्थिक संकट आपल्या देशावर कोसळलेलं आहे आणि या संकटातनं मार्ग तर काढायचा आहे, पण आता जसा तुम्ही उल्लेख केला की अतिशय भयान खोल हे संकट असणार आहे. आत्ताचंच अगदी उदाहरण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांसाठी मानसिक शक्ती जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे आणि मग ती पुढे नैराश्याकडे जाते आणि आर्थिक संकटामुळे अनेकांच्या आत्महत्याच्या घटना समोर येतात. अनेक तज्ज्ञांनी म्हटलं पण होतं की कोरोनामुळे जितके खरं तर मृत्यू होणार नाही तितके कदाचित आर्थिक संकट, आर्थिक नैराश्यामुळे अशा घटना घडू शकतात आणि त्या आता पाहायला सुद्धा मिळतात. त्यावर नेमकी कशी मात करता येईल? कारण पगार कपात झालेली आहे, नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचं महिन्याचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे. हे सगळं कसं सावरायचं? गेले 13 दिवस सतत इंधन दरवाढ होतीये, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी. आता इंधनाच्या दरवाढीचंच मी तुम्हाला सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर हे आता सध्या $38 आहेत. मागच्या महिन्यामध्ये $30 होते, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये ते $19 होते. म्हणजे आज 260% हा कर आहे.
पेट्रोलवरती आणि डिझेलवरती. म्हणजे पेट्रोलवरती जवळजवळ 300%, 250% आहे आणि डिझेलवरती साधारण 250% आहे. आता इतका कर तुम्ही घेऊन त्याची किंमत वाढवली आहे का? तर जे प्रत्यक्ष करामधून म्हणजे इन्कम टॅक्स असेल किंवा कंपन्यांच्या नफ्यावरचा कर असेल याच्यामधून किंवा वेल्थ टॅक्स असेल जो रद्द केला आपण, याच्यामधून उत्पन्न घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही जनतेच्या डायरेक्ट खिशावरती ज्याची कुऱ्हाड चालणार आहे अशा प्रकारच्या करांवरतीच भर देत आहे. हे अतिशय चुकीचं करविषयक धोरण आहे. माझं असं थोडक्यात म्हणणं आहे की आपल्या वेळेच्या मर्यादेत मी आपल्याला सांगतो की सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज करू नये किंवा 20 लाख कोटीचं असं सांगू नये. सरकारने फक्त 12 लाख कोटी रुपये स्वतः खर्च करावेत की जे आज साधारणपणे 1.5 ते 2 लाख कोटीपेक्षा जास्ती करणार नाहीयेत. 12 लाख कोटी खर्च करावेत आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा हा स्टॉक मार्केट मधल्या सट्टेबाजीवरती एक सरकारने कर जो ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्यातून चांगला पैसा उपलब्ध होऊ शकेल. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी ज्या कॉर्पोरेट प्रॉफिट्स वरती सरकारने फार मोठ्या प्रमाणात 1,42,000 कोटी रुपयाच्या सवलती जाहीर केल्या ऑगस्टमध्ये बजेट जाहीर झाल्यानंतर, त्या मागे घ्याव्यात. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, वेल्थ टॅक्स जो रद्द केलेला आहे 4 वर्षापूर्वी तो पुन्हा सुरू करावा. हा तिसरा मुद्दा. आणि ब्लॅक मनीवरची कारवाई, याच्याबद्दल डिमॉनिटायझेशनच्या बद्दल आपण ढोल ताशे तिमक्या सगळ्या ऐकल्या. त्याच्यामधनं किती पैसा जमा झाला याचा अजूनही सरकारने हिशेब सांगितलेला नाही. म्हणजे किती काळा पैशावरचा कर गोळा झाला, तर त्याच्यावरती कडक कारवाई करावी. इंटरनॅशनल टॅक्स हेवन्स मध्ये जे पैसे आहेत ते आणण्यासाठी प्रयत्न करावा. ते 15 लाख कोटीचे जे सगळं जुमले ऐकले त्यातला 1 लाख कोटीचा तरी जुमला खरा करावा, 1 लाख रुपयाचा प्रत्येकी. तर हे उपाय आहेत आणि हे शक्य आहे. हे शक्य कोटीतले आहेत. ते केले तर हे 12 लाख कोटी रुपये सरकारला ऍडिशनल उभे करता येतील. ते खरं पॅकेज असेल आणि त्या पॅकेज मधून देश उभा राहील. आणि ते जर केलं नाही तर मात्र, आणि या डिझेलवरती पेट्रोलवरतीच करवाढ तुम्ही करत जर पैसे खणत बसलात तर माझ्या मते आपण अधिक जे खड्ड्यात आहोत ते अधिक खड्ड्यात जाण्याचा धोका त्याच्यातून निर्माण होतो. ही अगदी महत्वाची गोष्ट आहे. देशामध्ये काय जगामध्ये सुद्धा इतकं मोठं आर्थिक संकट हे खरोखरच पूर्वी आलेलं नव्हतं आणि अगदी देशात तर खरं नक्कीच अभ्यंकर सर, नव्हतं. म्हणजे ही धोक्यात आलेली अर्थव्यवस्था आता कुठेतरी सुरळीत करायची आहे. त्याची गती जी आहे ती पुन्हा व्यवस्थेवर नीट बसवायची आहे, घडी ही नीट बसवायची आहे. हेच खरं तर महत्त्वाचं आहे. आणि सरकार आता ही लीलया कशी पेलणार आहे, या पुढची जी वेळ आहे ती सुद्धा खरं तर देशासाठी आर्थिक संकटाची असणार आहे. त्यातून मार्ग कसा काढणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. अजित सर, तुम्ही धन्यवाद या चर्चेत सहभागी झालात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल. त्यामुळे कोणीही खचून जायचं नाहीये. नोकरी जरी गेली असली, पगार कपात जरी झालेली असली, अर्थव्यवस्था जरी कोलमडलेली असली, तरी जिथे आपण थांबतो तिथून खरं तर नव्यानं सुरुवात झालेली असते. त्यामुळे ही अर्थव्यवस्था सुद्धा अशीच नव्यानं पुढे सुरळीत होईल ही आशा करूयात. आणि या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.